तर नमस्कार मंडळी, आपल्याकडे गाडी आज आली आहे ती टियागो 2022चं मॉडेल आहे BS6 मध्ये। आणि याच्यामध्ये जे आपण किट इन्स्टॉल केले तर मिजोचं सिक्वेन्शियल CNG किट याच्यामध्ये इन्स्टॉल केलं आहे। आणि गाडी महत्त्वाचं म्हणजे आपण व्हिडिओ करण्याचं कारण हे की गाडी ऑटोमॅटिक आहे आणि ऑटोमॅटिकमध्ये गाडी बऱ्याच वेळा लोकांचं म्हणणं असतं की गाडी सक्सेस होत नाही, तर गाडी सक्सेस होत नाही असं म्हणणं असतं ऑटोमॅटिकमध्ये। त्याच्यामुळे आपण व्हिडिओ करतोय टियागोचा। टियागोमध्ये सरांनी गाडी आता चालवली आहे आणि फिटिंग क्वालिटी पण सरांनी बघितली, तर फिटिंग क्वालिटी पण विचारू आणि गाडीचा जो परफॉर्मन्स आहे तो पण कसा आहे तो आपण सरांकडनं जाणून घेऊ। तर आता मला पहिल्यांदा सांगा, गाडी आता तुम्ही चालवली तर गाडी ट्रायल घेऊन आलेलो आहे आता। पेट्रोल CNG मधला काही डिफरन्स असं जाणवतच नाहीये। ऑटोमॅटिक आहे गाडी? हो, ऑटोमॅटिक आहे। गिअर चेंजिंगला पण बरेच म्हणतात की लॅग येईल वगैरे, ते लॅग वगैरे काय जाणवलेलंच नाही ट्रायल वगैरे घेतल्यामुळे। नाही, काहीच नाही, झटके पण नाही आहे, काहीच नाही। पेट्रोलच्या पेक्षाही चांगला परफॉर्मन्स म्हणू शकतो आपण। फिटिंग पण प्रॉपर असल्यामुळे काय एवढं नाही आहे टेन्शन। बिंदास तुम्ही येऊ शकता, बसू शकता। जस्ट आमच्या समोर आता 1-2 गाड्या बाहेरच्याही आलेल्या आउट ऑफ पुणे, जस्ट आलेले आहेत ते। कारण व्हिडिओ बघून किंवा यांच्या एक्सपिरियन्स किंवा यानुसार तुम्ही येऊ शकता, बिंदास ट्रायल करा, बिंदास, काही अडचण नाही आहे। तर गाडीचा अशा प्रकारे गाडी ऑटोमॅटिक आहे। लोकांचं म्हणणं असं की गाडी ऑटोमॅटिक सक्सेस होत नाही, तर अशा प्रकारे आपण गाडी ऑटोमॅटिक केलेले आहेत आणि बरेच झालेले आहेत। तर आपण आता इथे ही गाडी डिलिव्हर करतोय। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। फिटिंग क्वालिटी एकदा दाखवतो, ती पण बघून घ्या। तर अशा प्रकारे हा टियागोचं ऑटोमॅटिक मॉडेल आपण आता गाडी CNG फिटिंग झाली आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो इटालियन ECM आपण याच्या लावला आहे। बाकी सगळं वायरिंग अशा प्रकारे बघू शकतो आपण। हे सगळं वायरिंग आपण प्रॉपर इन्सुलेट केलेलं दिसतंय। पाठीमागच्या बाजूला रिड्युसर लागला आहे, तो प्रॉपर फॅब्रिकेटेड ब्रॅकेट बनवून त्याला आपण फिटिंग केलं आहे। तर अशा प्रकारे हा आपण बघू शकतो। पाठीमागं हाय प्रेशर लाईन आली आहे, ती व्यवस्थित तिला पण आपण अशा प्रकारे तिला बेंडिंग केलं आणि इकडनं हाईट करून ही जे रिड्युसरकडे जाणारी आहे ती लाईन पण आपण अशा प्रकारे हे केलं। तर अशा प्रकारे टियागो फिटिंग झाली आहे आणि आपण आता गाडी डिलिव्हरी करतोय।